नमस्कार विद्यार्थ्यांनो, गेल्या 2-3 भागामध्ये आपण शोध ही कथा पाहत आहोत। याच्यामध्ये आपण पाहिलं अनु एक खूप हुशार मुलगी की जी डॉक्टर होण्याच्या लायकीची आहे, परंतु तिनं नर्सचा पेशा स्वीकारलेला आहे। कारण तिचं म्हणणं आहे की डॉक्टरांपेक्षा नर्स हे पेशंटची जास्त काळजी घेतात आणि त्यामुळं तिनं नर्स होण्यास ठरवलं आहे आणि ती एक उत्तम नर्स म्हणून मुंबईला एका नायर हॉस्पिटलमध्ये काम करते आहे। आणि तिथेच लेखक आणि लेखकांची पत्नी तिच्याकडे राहायला जातात। त्यावेळी लेखकांचे मित्र भेटायला येतात आणि मग लेखक तिच्या टेबलावरची 1 रुपयाची नोट भिडे यांना देतात आणि अनु आल्यानंतर हा विषय निघतो। त्यावेळी अनुला खूप वाईट वाटतं, कारण ती जी नोट असती त्या नोटेमागचा म्हणजे ती नोट तिला कुठं कशी मिळालेली असते आणि ती नोट तिनं जपून ठेवलेली असते आणि तिला मग खूप वाईट वाटतं। मग ती नोट शोधण्याचा प्रयत्न करते, त्या नोटीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात। भिड्यांकडे जातात, भिडे परत पोलीस स्टेशनला येतात। तिथं ज्या ड्रायव्हरकडे नोट दिलेली असते त्याच्याकडे चौकशी करतात, त्याच्याकडे ही नोट नसते। मग ड्रायव्हरने सकाळपासून काही खाल्लेलं नसतं म्हणून तो समोरच्याच हॉटेलमध्ये गेलेला असतो। तिथं ते जातात आणि तिथं त्यांना ती नोट परत मिळते आणि जेव्हा नोट परत मिळेल तेव्हा अनु सांगते की त्या नोटेमागची कहाणी मी तुम्हाला सांगणार। आणि त्यावेळी लेखक आग्रह करतात की आता तुला ती कहाणी सांगावीच लागेल, त्या नोटेमागचा इतिहास सांगावा लागेल। आणि मग अनु सांगायला सुरुवात करते। तर अनुला एकदा लहान मुलगी ॲडमिट केलेली असते आणि त्या लहान मुलांच्या वॉर्डमध्ये ड्युटी लागते। खरं तर तिला ती ड्युटी आवडत नसते, परंतु आता पेशा स्वीकारला आहे म्हणजे लहान मुलांचं ते दुःख तिला पाहत नाही। मग पेशा स्वीकारला आहे म्हटल्यावरती ते काम करणं भागच असतं। आणि मग ज्यावेळी ती त्या वॉर्डमध्ये ड्युटीला असते त्यावेळी एक मुलगी तिथं ॲडमिट केलेली असते। खरं तर तिला खूप त्रास होत असतो। तिच्या नाकात नळ्या घातलेल्या असतात, हातापायांना नळ्या लावलेल्या असतात आणि ती फक्त म्हणत असते की माझ्या ह्या सगळ्या नळ्या काढून टाका, मला खूप त्रास होतो आहे। ती डॉक्टरांच्याकडे चौकशी करते की या मुलीच्या तब्येतीबद्दल। डॉक्टर सांगतात की ती फार तर 4 तास जगू शकेल। मग अनु विचार करते की हे राहिलेले 4 तास तिनं आनंदात का घालवू नयेत, आणि मग डॉक्टरच्या परवानगीनं ती सगळ्या नळ्या काढून टाकते आणि ऑक्सिजनची नळी तेवढी शिल्लक ठेवते। त्या मुलीला खूप आनंद होतो आणि ती अनुला थँक्यू म्हणते आणि अनुची ड्युटी संपते। अनु म्हणते मी उद्या येताना तुझ्यासाठी गंमत घेऊन येईन आणि तिचा निरोप घेऊन निघून जाते। आता पुढे बघा, दुसऱ्या दिवशी मी ड्युटीवर गेले। ती गोड पोरगी आदल्याच दिवशी गेली होती। त्यानंतर 15 दिवसांनी त्या मुलीची आई माझा शोध घेत पुन्हा हॉस्पिटलमध्ये आली। तिनं मला एका बाजूला नेलं, हातात एक पाकीट ठेवलं, त्यात 25 रुपये होते। हे काय, मी विचारलं। ती बाई म्हणाली, तुम्ही आमच्याशी खऱ्या सिस्टरप्रमाणे वागलात, ही माझी आठवण। मी म्हणाले, सिस्टरप्रमाणे वागले असं म्हणता, मग मला सांगा तुमच्या सख्या बहिणीला तुम्ही असे पैसे दिले असते का? मी तिची खूप समजूत घातली। इथल्या धर्मदाय पेटीत ते पैसे टाका असं सांगितलं। मग ती म्हणाली, कमीत कमी ही 1 रुपयांची नोट तरी ठेवायला हवी, तुमच्या भाचीनं माझ्या सुनीतानं दिली आहे ती। तुम्ही त्या दिवशी नळ्या काढल्या, तुम्ही गेल्यावर ती मला म्हणाली, ही नर्सताई चांगली आहे, तिनं हातापायातल्या सुया काढल्या, मी आता झोपते, माझा उशीखालचा खाऊचा रुपया त्या ताईला दे। पोरगी एवढं बोलली, तिनं डोळे मिटले आणि मिटलेच एवढं सांगून माझ्या गळ्यात हात टाकून ती कोसळलीच। तिची समजूत घालणं माझ्या शक्तीबाहेरचं होतं। आता बघा, अनु ही दुसऱ्या दिवशी ड्युटीवरती येते, तर तिला ड्युटीवरती आल्यावर समजतं की त्या मुलीचं निधन झालेलं आहे। त्यानंतर तिची ती रोजचीच कामं ती व्यवस्थित करत असते आणि मग 15 दिवसांनी त्या मुलीची आई अनुचा शोध घेत हॉस्पिटलमध्ये परत येते आणि आल्या अनुला बाजूला घेऊन ती अनुच्या हातामध्ये पाकीट ठेवते। त्यावेळी अनु विचारते की हे काय आहे? त्यावेळी ती म्हणते की त्यात पाकीट ठेवते। अनु उघडून बघते तर त्यात 25 रुपये। त्यावेळी अनु विचारते की हे काय, हे कशासाठी? अनु त्यांना विचारते। मग त्या मुलीची आई म्हणते की तुम्ही आमच्याशी खऱ्या सिस्टरप्रमाणे वागलात आणि ही माझी आठवण, म्हणजे माझ्या मुलीला जो त्रास होत होता त्या त्रासातून तुम्ही मुक्त करून आनंदाने तिला मृत्यू येऊ दिला आणि त्यामुळं मी हे तुमच्यासाठी देते। ती म्हणते की नाही,
मी तुमच्या मुलीशी म्हणजे तुमच्याशी खऱ्या सिस्टरप्रमाणे वागलं असं म्हणता, मग मग मला हे कशासाठी पैसे देता? तुमची जर इथं सख्खी बहीण असती तर तुम्ही तिला असे पैसे देऊ केले असते का? म्हणजे तुम्ही मला तुमची बहीणच समजा आणि हे जे पैसे आहेत हे या धर्मादाय पेटीत हे पैसे टाका. मग त्यावरती ती काय म्हणते बघा, त्यावरती ती म्हणाली की ह्यातली कमीत कमी 1 रुपयांची नोट तरी तुम्ही ठेवायलाच हवी, कारण ती तुमच्या भाचीनं म्हणजे माझ्या मुलीनं सुनीताने ती तुम्हासाठी दिलेली आहे. तुम्ही त्या दिवशी तिच्या नळ्या काढल्या त्यामुळं तिला खूप आनंद झाला आणि ती म्हणजे तुम्ही गेल्यानंतर ती मला म्हणाली की ही नर्सताई किती चांगली आहे, तिनं माझ्या हातापायातल्या सुया काढल्या आणि माझा त्रास कमी झाला आहे, आता मला म्हणजे खूप बरं वाटतंय. आणि मग तिनं काय केलेलं आहे, तिनं उशीखालच्या खाऊचा तिला दिलेला खाऊचा रुपया तिनं आईजवळ दिला आणि तिला सांगितलं की हा 1 रुपया माझी आठवण म्हणून त्या ताईला दे. आणि एवढं म्हणून तिनं डोळे मिटले, झोपी गेली. परंतु ती आई म्हणते की ते मिटलेच आणि हे सांगताना तिला खूप दुःख झालेलं आहे. आणि तिनं मग अनुच्या गळ्यात हात टाकून अगदी नाही मोकलून रडलेली आहे. अनु म्हणते की मला अगदी म्हणजे तिची समजूत घालणं माझ्या शक्तीच्या बाहेरचं होतं, कारण तिनं तिची स्वतःची मुलगी गमावलेली होती आणि मी तर इथं हॉस्पिटलमध्ये आल्यावरती त्या मुलीला म्हणजे तिच्या मुलीचं दुःख मी पाहिलं तर मलासुद्धा ते म्हणजे दुःख पाहून कसं तरी झालं. परंतु तिनं तर स्वतःची मुलगी गमावलेली आहे, त्यामुळं तिची समजूत काढणं अनु म्हणते की माझ्या शक्तीबाहेरचं होतं. हकीकत सांगताना अनुचा आवाज भरून आला. थोडा वेळ थांबून रुमालानं डोळ्याच्या कडा टिपत म्हणाली, हीच ती नोट. आम्ही सुन्न बसून होतो, सगळीकडे शांत होतं. आणि मग तितक्यात संत स्वरात टॅक्सीवाला म्हणाला, ताई असं पेशंटमध्ये मन गुंतवून चालणार नाही. माणूस भूतकाळात अडकला की संपलं, मग भविष्यकाळही खराब होतो. नजर नेहमी समोर हवी, एखाद्या ड्रायव्हरसारखी. आता माझंच पहा ना, माझा पेशा टॅक्सी ड्रायव्हरचा नव्यानं सुरू केला आहे. केव्हा टॅक्सीत अशी व्यक्ती येऊन बसते की वाटते हा पॅसेंजर टॅक्सीतून कधीच उतरू नये, पण त्याचंही डेस्टिनेशन ठरलेलं असतं. ह्या आगे खडी करो असं म्हणताच गाडी मुकाट्यानं उभी करावी लागते. मग मीटरवरचा आकडा पुसायचा, मनावर रेंगाळू पाहणारा तो पॅसेंजरही त्याबरोबर पुसायचा आणि नव्या पॅसेंजरचं स्वागत करायला तयार व्हायचं. ताई तुमचा आणि माझा पेशा हा असा एकच आहे, तुम्ही हेच करायला हवं. पेशंट दगावला की फक्त चादर बदलायची, उशी झटकायची, पायाखालचं ब्लँकेट नवं वाटेल अशी घडी घालायची आणि नव्या पेशंटचं स्वागत करायचं. क्वाटवर कोण आला नवा तेही पाहायचं नाही. मिनिस्टर असेल नाहीतर रस्त्यावरचा कोणीतरी, आपण आपला क्वाट नंबर सांभाळायचा. त्याचा शब्द भिडत होता. अनु फक्त रडत नव्हती इतकंच. तिनं विचारलं, सगळ्या गोष्टी विसरता येतात का? आता बघा, आता ही जी हकीकत आहे ही हकीकत अनुनं लेखक आहेत, लेखकाची पत्नी आहे, लेखकाचे मित्र भिडे आहेत, भिडे वहिनी आहेत, टॅक्सी ड्रायव्हर आहे, ह्या सगळ्यांना हिनं ती हकीकत सांगितलेली आहे. आणि ती हकीकत सांगताना तिचा आवाज भरून आलेला आहे, तिला दुःख झालेलं आहे. ती भरून आल्यामुळं मन भरून आल्यामुळं तिला बोलता येईना. तिनं थोडा वेळ थांबलं, डोळ्यात तिच्या पाणी आलेलं आहे. त्या डोळ्याच्या कडा टिपत म्हणाली की हीच ती नोट आणि ह्या नोटीसाठीच म्हणजे ही नोट तिनं दिलेली. आणि मग मी तिच्या आठवणी म्हणजे ह्या नोटेबरोबर माझ्याकडे तिच्या साऱ्या आठवणी आहेत आणि तिनं दिलेला हा 1 रुपया मग मी कसा इतरांना म्हणजे त्या रुपया मी कसा हरवून बसू शकते. आणि मग लेखक म्हणतात की आम्हीसुद्धा सुन्न बसून होतो, सगळीकडे शांत होतं. आणि मग ड्रायव्हरसुद्धा तितक्याच संत स्वरात अनुला म्हणालेलं आहे की ताई खरं तर असं पेशंटमध्ये मन गुंतवून चालणार नाही. तुम्ही जर एका पेशंटमध्ये मन गुंतवून बसलात तर परत तुमच्या पुढे अनेक पेशंट येतील, त्यांच्या बाबतीत तुम्ही काय कराल? आणि मग त्यामुळे तो म्हणतो की भूतकाळात माणसांना अडकून चालणार नाही. जर तो भूतकाळात अडकून राहिला तर त्याचा भविष्यकाळ खराब होतो. त्यासाठी नेहमी नजर आपली समोर असायला हवी, एखाद्या ड्रायव्हरसारखी. म्हणजे ड्रायव्हरचं काय आहे की पाठीमागं काय आहे याच्यापेक्षा समोरून काय येतं आहे हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग तसंच तो म्हणतो की माझंच पहा, माझासुद्धा पेशा ड्रायव्हरचा आहे आणि हा मी म्हणजे व्यवसाय नव्यानं सुरू केलेला आहे. मग कधी टॅक्सीत अशा प्रकारच्या व्यक्ती येतात की वाटतं की ह्या व्यक्ती उतरूच जाऊ नयेत, म्हणजे इतकं त्याच्यामध्ये मन गुंततं. मग परंतु
असं कधी होतच नाही, कारण तो जो पॅसेंजर आहे त्याला कुठे ना कुठेतरी उतरावंच लागतं. त्याचंसुद्धा डेस्टिनेशन म्हणजे त्याचंसुद्धा अंतर काहीतरी ठरलेलं असतं आणि मग त्याचं ठिकाण आलं की मग तो यहाँ आगे खडी करो असं म्हणतो आणि त्याबरोबर मला गाडी मुकाट्यानं उभीच करावी लागते आणि मीटरवरचा आकडा बघायचा, पैसे घ्यायचे आणि परत मीटरवरचा आकडा पुसायचा आणि मनात रेंगाळणारा तो पॅसेंजर त्याच्याबरोबर पुसून टाकायचा असतो. कारण नवीन एखादा पॅसेंजर असतो त्याचं स्वागत करायचं असतं. जर भूतकाळामध्ये त्याचाच विचार करत बसलात तर नवीन पॅसेंजर येऊन जाईल, म्हणजे मग आपलं जे काम आहे ते बाजूलाच पडून राहील. म्हणून तो म्हणतो की ताई, तुमचा आणि माझा पेशा खरं एकच. तुम्हालासुद्धा तेच करायचं असतं की एखादा पेशंट दगावला की मग काय करायचं की फक्त चादर बदलायची, उशी झटकायची, पायाखालचं ब्लँकेट व्यवस्थित लावून नव्या पेशंट येईल त्याचं स्वागत करायचं. मग तो नवा पेशंट कॉटवरती कोणीही असो ते पाहायचंसुद्धा नाही, फक्त पेशंट या नात्याने आपण त्याच्याकडे पाहायचं. ती व्यक्ती कोण आहे, मग तो मिनिस्टर आहे, रस्त्यावरचा भिकारी, आपल्याला त्याचं काही देणं घेणं नसतं, परंतु त्याची देखभाल करणं हे आपलं कर्तव्य असतं. आणि मग आपला कॉट नंबर सांभाळायचा. हा सगळा त्याचा शब्द लेखक म्हणतात की अनुला भिडत होता, अनुच्या हृदयाशी भिडत होता. अनु फक्त रडत नव्हती इतकंच, परंतु ती त्यातनंही म्हणते की सगळ्याच गोष्टी विसरता येतात का. बघा, अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला कधीही विसरता येत नाहीत आणि तशापैकीच ह्या सुनीतानं दिलेला ₹1 म्हणजे सुनीताची ही आठवण येत नाही ना, पण काय करणार. ह्या रुपयाच्या नोटेमागं तुम्ही धावत एवढ्या अपरात्री आलात. नोट एक जड वस्तू, शोधल्यावर सापडणार नाही, म्हणूनच आम्ही सर्वांनी ह्या वेडेपणात भाग घेतला. पण ताई, हस्तातून निसटलेल्या सगळ्याच गोष्टी अशा मिळत नाहीत. ह्या एका आठवणीपायी वेड्यापिशा होत तुम्ही धावधाव केलीत, नोट मिळवलीत. तुम्ही भाग्यवान आहात. शोध घेण्याचं तुमचं काम फार सोपं होतं. आता बघा, तर म्हणतं की ह्या सगळ्या आठवणी विसरता येत नाहीत ना, पण काय करणार, विसराव्याच लागतात. परंतु ह्या नोटेच्या मागं तुम्ही धावत होता एवढ्या अपरात्री त्या नोटेच्या एक नोट तर ही जड वस्तू आहे, म्हणजे ही नोट तुम्हाला कुठं ना कुठं मिळणार आहे. परंतु काही वस्तू अशा असतात की त्या हातातून निसटल्या की परत मिळत नाहीत आणि मग तुमची ही एक आठवण आणि ह्या आठवणीपायी तुम्ही वेड्यापिशा झालात, धावधाव केलीत आणि ती नोट परत मिळवलीत. म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात ही नोट मिळवण्यात, कारण तुमचं शोध घेण्याचं काम फार सोपं होतं. म्हणजे ही वस्तू कुठे ना कुठे मिळणार आहे. परंतु याच्यानंतर तो काय म्हणतो बघा, ड्रायव्हर म्हणतो की हे काम खूप सोपं आहे. पण अनु काय म्हणते बघा, तर सोपं, माझ्यापेक्षा नक्कीच सोपं. कसं काय, माझी वस्तू मला कधीच परत मिळणार नाही. एका नोटेसाठी तुमची ही अवस्था झाली. मला सांगा ताई, माझी प्रत्यक्ष मुलगी जेव्हा कायमची सोडून गेली तेव्हा मी काय केलं असेल, काय करावं सांगता. आता बघा, तो म्हणतो की ही जड वस्तू आहे, ही तुम्हाला कुठे ना कुठं मिळणार याची खात्री आहे, म्हणून तुम्ही धावाधाव केलीत आणि तुम्ही भाग्यवान आहात की नोट तुम्हाला मिळाली. त्या तुमच्या आठवणी परत तुम्हाला, म्हणजे ह्या आठवणीतली नोट तुम्हाला परत मिळाली आणि ह्या आठवणी तुम्ही जपून ठेवू शकता. परंतु हे काम अगदी सोपं आहे. अनु म्हणते सोपं, तो म्हणतो की नक्कीच माझ्यापेक्षा सोपं. त्यावेळी अनु म्हणते कशी काय, तर ती म्हणते की माझी वस्तू मला कधीच परत मिळणार नाही. तुम्ही ज्या मुलीनं दिलेली नोट शोधण्यासाठी तुम्ही एवढा आटापिटा केला, ती माझी मुलगी. बघा, तो म्हणतो की या एका नोटेसाठी तुमची ही अवस्था झाली का, तर त्या एका छोट्या मुलीनं दिलेली आणि ती नंतर मरण पावली. मग त्या नोटेसाठी तुमची ही अवस्था झाली. मग मला सांगा, ती माझीच मुलगी होती. ती जेव्हा मला प्रत्यक्षात कायमची सोडून गेली तेव्हा मला काय वाटलं असेल, मी काय केलं असेल आणि मी काय करावं सांगता. मग बघा, योगायोगाने काय झालेलं आहे, तर ज्या मुलीसाठी, म्हणजे ज्या मुलीनं अनुला ही नोट दिलेली आहे आणि त्या नोटेचा शोध हे लोक घेत आहेत, तर ती मुलगी आणि ही नोट सापडते कुठं, तर ड्रायव्हरच त्यांना ती नोट शोधून देतो. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे की ह्या ड्रायव्हरचीच मुलगी असते ती सुनीता. आणि त्यामुळे तो म्हणतो की हे सगळं म्हणजे इतक्या आठवणीमध्ये गुंतून राहणं चांगलं नाही. बघा ना, म्हणतो की तुम्हाला ही वस्तू परत मिळाली, तुमचं हे तुम्ही भाग्यवान आहात आणि हे काम सोपं होतं. परंतु जर मी सुद्धा अशी माझी वस्तू मिळवण्यासाठी आटापिटा केला तर ती मला मिळणार आहे का, हे कदापि अशक्य गोष्ट आहे. त्यामुळं अशा भूतकाळामध्ये तुम्ही न अडकता भविष्याचा विचार करायला हवा. अशा पद्धतीनं
शोध ही कथा इथं संपलेली आहे आणि यानंतर याच्यावरच्या कृती तुम्ही व्यवस्थित सोडवायच्या आहेत. धन्यवाद.